सविस्तर घडामोडी बघूया आणि सुरुवातच पावसा पाण्याच्या बातम्यांनी करूया। बातमी आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधून। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। त्र्यंबकेश्वर मध्ये पाणी साचलेलं आहे। कुशावर्त परिसरात असलेल्या बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचल्याने भाविकांचे हाल झाले। मंदिराच्या पायऱ्यांवरून पावसाचं पाणी मंदिरात शिरल्याची परिस्थिती बघायला मिळते। उद्यापासून श्रावण महिना सुरू होतोय, त्यामुळे भाविकांची त्र्यंबकेश्वर मध्ये मोठी गर्दी आहे। त्याचा फटका भाविकांना बसतोय। या सगळ्याविषयी आपण अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी। लक्ष्मण, मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे अक्षरशः नदीसारखं पाणी वाहत आहे आणि मंदिराच्या पायऱ्यांवरून मंदिरात खाली पाणी वाहायला सुरुवात झालेली आहे, कारण मंदिर 4-5 पायऱ्या उतरून खाली आहे। असं असताना काय परिस्थिती आहे? खरं तर नाशिकमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। मध्यरात्री पावसाला जशी सुरुवात झाली तसपासून आतापर्यंत नाशिक शहरात आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात उदाहरणार्थ नाशिकच्या घोटी, इगतपुरी, हर्सूल, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या भागामध्ये मात्र आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। कालपर्यंत नाशिकच्या या सगळ्याच भागांना ऑरेंज अलर्ट होता, मात्र अचानक पाऊस वाढल्यानंतर हवामान खात्यानं या नाशिकचाही समावेश रेड अलर्ट मध्ये केलेला आहे आणि त्यामुळे नाशिक शहराच्या आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। आणि ही सगळी दृश्य आपण बघतो ही त्र्यंबकेश्वर शहरामधली आहे। त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांवर जवळपास गुडघाभर पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, तर मंदिराच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे। खरं तर श्रावणी सोमवार, तुम्ही जसं म्हणालात, उद्यापासून श्रावणी सोमवार सुरू होतोय। देशभरातले भाविक या मंदिरामध्ये येत असतात आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये वाढलेला पाऊस आणि मंदिरामध्ये घुसलेलं पाणी यामुळे प्रशासनाने देखील आता खबरदारी म्हणून या परिसरामध्ये सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे नाशिक शहराला आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा प्रवाह जो आहे तो देखील वाढवण्यात येतोय। आता 4,000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो गंगापूर मधून केला जाणार आहे। तर दारणा धरणामधून देखील जवळपास 20,000 ते 25,000 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। तिकडे नांदूर मध्यमेश्वर जे धरण आहे त्यामधनं जवळपास 55,000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता मराठवाड्याच्या दिशेने होतोय। त्यामुळे नदीकाठची जी गावं आहे त्यांना देखील अलर्ट राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाने दिलेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांनी देखील आता खबरदारी घेणं गरजेचं आहे। नक्की आपल्या माध्यमातून हेच आपण आपल्या त्र्यंबकेश्वर, नाशिक सगळ्या परिसरातल्या नागरिकांना सांगूया की काळजी घ्या, पावसा पाण्याची परिस्थिती बघा आणि मग तुमचं दिवसभराचं उद्याचं नियोजन करा।